जय महाराष्ट्र मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या नवीन एका व्लॉग मध्ये. तर आजचा व्लॉग मी एवढा लेट चालू केलाय कारण की मी चाललेलो इंटरव्ह्यूला, माझ्या इंटरव्ह्यूला. आता व्लॉग पण खूप दिवस झाला केला नाही, आणि ती कसं माझं तिथला जॉब संपला असल्यामुळे मला नवीन कंपनीत इंटरव्ह्यू द्यायचं झालं होती. ते माझे 10-12 दिवस लय गोत्यात गेलेले. तो इथं आवाज लय येत असतात, त्यामुळे मी गाडीत बसलो. मग पुढचं कंटिन्यू करू. हा, आता आवाज नसेल येत. तर सीन कसा आहे, मी खूप दिवस झालं जॉबच्या शोध होतो, त्याच्यानंतर माझा रांजणगावचा जॉब संपला. तरी बी आता खाली बसू शकत नाही म्हणून चाललंय इंटरव्ह्यूला चाकणला. सो म्हणलं आता ब्लॉग केला नाही, ब्लॉग करावं नुसतं बोलत होतं, केला नव्हता. सो आता मी ब्लॉग करतोय, सो तुम्ही पण बघा कसं काय वाटतंय. आणि बघूया आता आपण सोबतच जाऊया. इंटरव्ह्यू पण कसा होतोय बघू, तिथं जॉईनिंग होईल का नाही, होईल काय माहित नाही. आणि मला एखादा प्रश्न विचारला होता, तू कंपनीचे व्हिडिओ बनवणं का बंद केलं. सो मला त्याचं उत्तर ह्या व्लॉग मध्ये द्यायचंय. सो व्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा. हा व्लॉग पुन्हा डेडिकेट करत असेल ना मी, तर सगळ्या आमच्या क्वालिटीच्या मेंबरला पण आहे. कारण की माझ्या स्टँडअपच्या दिवशी मला काही बोलणं जमलं नाही, कारण की मला ते खूप भरून आलं की काय बोलणार मी ना. आणि शेवटच्या दिवशी सुद्धा आम्हाला जास्त बोलता आलं नाही. ते स्टँडअप सुद्धा माझं जास्त करून माझ्या होमीज म्हणजे जे रूममेट होता माझा सुन्या, त्याला एक, आणि आमच्या ऑल क्वालिटीच्या टीमला खूप मिस करतोय मी, कारण त्यांच्या जवळचे दिवस घालवले. प्रत्येकासाठी मी काय ना काय असं माझ्यासाठी त्याला ऍडवाइस होती किंवा माझ्याकडून त्यासाठी 2 शब्द होते, प्रत्येकासाठी. मग तो पांड्या पण होता आमचा, पांड्या आलं, सुन्या आलं. आणि जास्त करून प्रीती सरांनी खूप साथ दिलेली आपल्या सगळ्या पोरांना. सो तुम्ही कायम लक्षात ठेवा, जे आपल्याला वाट दाखवतो त्याला आयुष्यात कधीच विसरू नका, मग तुम्ही कुठल्याही क्षणात असू द्या. आणि अख्ख्या मी फिएटच्या लाईफ मध्ये 3 वर्षात मी एका व्यक्तीला कधीच विसरणार नाही, ती म्हणजे प्रीती सर. काय सांगतो याच्या मागचं कारण, कारण की ते एकच असा व्यक्ती होता अख्ख्या कंपनीत की तो आपलं चांगलं बघत होता. म्हणजे कुठल्या गोष्टीत चांगलं, कुठली गोष्ट वाईट, ही त्यावेळेस समजत नाही आपल्याला. आणि त्याचा परिणाम कसा होत होता की आणि तिथं जवळपासच्या वातावरणात कसा फरक पडला होता त्याचा. आणि ते आमच्या फलटणचे होते असल्यामुळे ते काय झालं आमचं, म्हणजे ते गावकरी झाल्यासारखं झालं ना. म्हणजे गावकरीत म्हणून जास्त कम्फर्ट झोन होता किंवा काय होता, असं काही नव्हतं मित्रांनो. जसे तुमच्याशी वागत होते ते तसेच माझ्याशी बी वागत होते, किंवा आमच्या सर्वांशी ते सेमच वागतात. फक्त एवढाच असा विषय की आमचं त्यांचं थोडंसं चांगलं बॉन्डिंग झालं होतं. तसं तुम्ही पण करा. तुम्हाला तुमच्या लाईफ मध्ये कुठल्या गोष्टींचं सोल्युशन नसेल मिळत, त्यांना नक्की सांगा, ते तुम्हाला त्या गोष्टीतनं मागे काढून देतील. मग ते कुठलीही गोष्ट असो, मग ती तुमच्या एज्युकेशन रिलेटेड असो किंवा तुमच्या फॅमिलीच्या रिलेटेड असो, कोणती पण असू द्या, त्यात ते उतरून मदत करू शकणार नाही, पण तुम्हाला एक सोल्युशन देऊ शकतात. फुलाची पाकळी प्रीती सरांसाठी. सो त्यांना काय सगळ्यांनी लक्षात ठेवा. सुन्यासाठी मला एक गोष्ट सांगायची. तसं तर भाऊ माझ्यापेक्षा लहान होता, पण अनुभवाने किंवा त्याचं जे मी काय म्हणतो, शैक्षणिक ज्ञान थोडं असलं ना तरी चालेल, पण व्यावहारिक ज्ञान आणि बाहेरच्या जगातलं ज्ञान भरपूर पाहिजे बरं का. त्याशिवाय काही किंमत नाही, हे सुन्याकडे बघून कळतं. सुन्या आता बघितलं तर थोडा लहानच आहे माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी, पण अनुभवाने किंवा त्याचं ते वागणं फुल जेंटलमन सारखं आहे. आणि हे प्रत्येकाने त्याच्याकडून शिकण्यासारखी गोष्ट आहे, शिकलं पाहिजे प्रत्येकाने. आपण त्याची वाट बघत ना, ज्या दिवशी आपण ब्लॉग चालू केला का खेकडा येतो का. गाडी कायला चालू केली, गाडी कायला घेतो इकडे कायला घेऊन आलाय. ह्यासाठीच मागे कुणासाठी ना, आज मला म्हणायचं तुझ्या ब्लॉग मध्ये मला घेऊन, म्हणून यासाठी ब्लॉग चालू केलाय. कामात काम दोन्ही होतील. पुढे जायचं, ही गाडी कायला घेतोय, गाडी ठेवतो रूमला काय कटून आता काय घेऊन यायचं मग, नाही तर गाडी कुठं ठेवू, मग कुठं लावू, गाडीत लावून यायचं ना. म्हणजे आता गाडीत लावून यायला रूमवरून नाही आणलं मी, इथं थांबलो. चला आम्हाला फिरव गाडी तिथं लावून, थोडं मी आलो रूमला. मी पण येते चला, तोपर्यंत मी आलो, गाडी बिडी लावतो, भाऊ लाव सोडतो रूमवर. खुश खुश झाला भाऊ माझा. मला गाडी बिडी लावतो मस्त पैकी, मी येऊ याच्या रूमला तो. सो लेट्स कंटिन्यू ब्लॉग. आता मजा येईल, हा आलाय म्हणजे जरा याला पिढाय मजा येईल, त्याची गंमत घेतो. लय रास का जवळजवळ महिनाभरानंतर भेटतोय. थोडीच एक कंपनी मोठी.
लय दिवसानंतर भेटते आता ह्याला जरा पिडतो ना. गोष्टी आहे का काय सांगतोय. भाऊच्या मागे लय असतात लागले पुढे पोरं नाही आली पुरी नाही आली भाऊला फोन करून सांगतात. हे बघ टीम लीडर नाही सांगत अरे भाऊला सांगतात भाऊला सोहेल आपलं भाऊ मला उद्या सुट्टी पाहिजे. लोकेश पण काल भाऊला कुत्रा ओळखत नाही कंपनीत पण भाऊचे दबदबा लय. काय सांगायचं फक्त तुला ऐकायचं. रात्री गाडी झोपलो ते मॅटर चालू आहे. जेवढं तर आता परमनंटला घेणं देणं नाही तेवढे ह्याला घेणं तुम्ही देणं सुट्टी पडले. घेताय तर मग अवघड येणार. ती तुम्ही म्हण ऐकली का बिनपगारी फुलाधिकारी दंगल भेटले की चालले घरी. सुदीप जास्त डायरेक्ट कमी मग ते बोलतो. ऍक्शन घेईल बरं का. मग काय म्हणतात टीम लीडर पोस्ट वाढली तुमची. पोस्ट वाढलेलीच आहे आपली. कंपनीत कुत्रा विचारत नाही इथं फकड्या आणतोय तिथे इथं दलिंद्री. अरे झाकण अरे दिले आता लय विचारायला लागले. लिडर आहे मी सध्याला. झाकण दिले सगळ्याचे फोन येतात आपल्याकडून सुट्टी मागतात पोरं माहितीये का. हा ना. हा अध्यक्ष आम्ही तुमच्या सोबतच दिवस काढले यार. आता सध्याला माझी पोस्ट वाढली मित्रा. विसरू नका. कसं पण काही म्हण बरं का त्या कंपनीत म्हणजे वेगळंच आहे. बाकी ती सोडला ना ती कंपनी भटकावं लागते. हा मला तुला हा प्रश्न विचारायचा होता. तू कंपनी बद्दल काय सांगशील सर. कंपनी बद्दल एमआयडीसी बद्दल घ्या. हा चल MIDC मध्ये नाही, एक नाही, कंपनी चांगली भेटते. सगळ्यांना प्रश्न विचारायचा होता की एमआयडीसी बद्दल प्रत्येक एक्सपिरियन्स घ्यायचा होता मला. मग तुला काय वाटतं तुझे वर्षातले काय 2 वर्ष दिले असतील आयुष्यात. कंपनी म्हणजे असं नाही रे, आपण ज्याच दिवसापासून आता एका कंपनीत काम करतोय त्याच्यामुळे त्याला काही प्रॉब्लेम नाही. तिथं एकदम मस्त वाटतंय. तिथं आपल्या आता तुझ्यासारखे मित्र परिवार बनलेला असतो. त्याच्यामुळं पेमेंट जरी कमी राहिली ना तर तिथं भागून जातो. पण अचानक जर नवीन कंपनीत गेला MIDC तर मग घोडे लागतात. म्हणजे नवीनच येणार कोणीतरी प्रेशर देणार या गोष्टी सहन होत नाही. जसं आता तू आता दुसरीकडे इंटरव्ह्यू साठी चाललाय तुला कळूनच जाईल याच्या पुढे कसं काय आहे ते कंपनी. नाही घेशील त्या गोष्टीचा अनुभव घेशील पुढे चालू. आम्ही आमच्या लाईफ मध्ये अनुभव घेतलेले आहेत. नाही आता याच्यानंतर तू कंपनी चेंज करतोय ना 3 वर्षानंतर पहिलीच कंपनी. खरी पण एक गोष्ट खरं सांगतो हा लय असं पॉझिटिव्ह सांगतोय पण जितकं वाटतं तितकं सोपं नसतं बरं का. खरी गोष्ट सांगतो. आणि मी माझा स्वतःचा एक्सपिरियन्स सांगतो. मी जेव्हा फेड मध्ये होतो ना पहिल्या पण जसं जसं माझ्या अप्रेंटिसचं वर्ष मला फक्त हार्ड गेलं पण फर्स्ट आणि सेकंड आणि असं चुटकी धरशी निघून गेले गोली घेत पाटता साईड शॉट विषय येत नाही हाड एवढं सोपं गेलं ना. पण नंतर असं झालं मन लय रमायला लागलं पण ते माझा पिरियड संपला हो नाही तर होय. स्वामींच्या कृपेने मला बोलवा परत कंपनीत बस एवढीच माझी इच्छा आहे बाकी नाही काय म्हणतो बोलाल का. कामं चांगली केला सगळ्यासोबत चांगलं राहिला तू मित्र. खरं चांगला मी म्हणतो का एन्जॉय केला पाहिजे पण हे दारून बिरू पिऊन हा एन्जॉय नसतो ना. हे जास्त करून शोक पाणी केलं पाहिजे प्रेम. नको रे नको. अरे इथं तुझ्या माणसाला घरावर काहीतरी पत्रा नाही तू इथं शोक पाणी करतो का. थोडंफार करायचं हा? शोक पाणी. ते आठवणी राहून जातात मित्रासोबत. आठवणी असल्या गोष्टी आठवणीत कोणी सांगितलं ठेवायला. ठेवायचं. काय म्हणायचं खरंय का शोक पाणी करायचं म्हणलं व्यसन सोडून सगळं शोक पाणी करता येतो. कारण आम्ही पण करतो की मग आमचे सगळे मित्र व्यसन करणारे पण त्यांचा चाकणच खाऊन आम्ही एन्जॉय करतो. नाही करणार माणूस कसा बी करतो मी नाटके असतात आणि कारण असतात बाकी नाही काय. मला असं ब्लॉग खूप चुकीच्या दिशेला चालला आहे आमचा. आम्ही आता लिटरली तुम्हाला सांगू का तुम्ही इकडे इंटरव्ह्यूला आलोय का कशाला आलं मोठं प्रश्न पडलाय. शक्य त्या बोलणी मिळायसाठी एक काय म्हणतात हॉटेलचा रूमच बुक केली. काय सांगायचं तुम्हाला आता इथं बसतो म्हणजे झाला कसा विषय तुम्हाला सांगतो मस्त. आता आतमध्ये रूम आहे आता ही आमची रूम आहे. तो येतो म्हणून थांबले बरं का. तो गेला खाली त्याचा भाऊ येणार हॉटेलमध्ये काय झाला थोडा उशीर झाला आणि तिकडे चंपला मला फोन करून थांबला त्याला काय सांगणार तर तुम्हाला जायची सोय होती बरं का नव्हती असा विषय नाही. पण तो म्हणला तुझ्या यायला तू खूप दिवस झाला म्हणजे माझ्याकडे येणार होता आणि नको नको म्हणत असं म्हणजे मी इकडे कशाला आला मला प्रश्न पडलाय मोठा. आणि काय सांगू म्हणजे ते ती फिलिंग आहे आता एक असं अनबिलिव्हेबल मी सांगूच शकत नाही ह्या लेवलला आता मी त्या. बघा आता कसं काय होते तो याला खाली दादा म्हणजे दादा इथे कामाला आहे मॅनेजर आहे सुपरवायझर मॅनेजर आहे. सो त्याने दादाला सांगितलं की बाबा आम्ही आलो आम्हाला रूम पाहिजे. माझा मित्र पण आहे आणि माझ्यासाठी रूम बुक केली. सो युवराज थँक्यू. आणि काय तू असली काय आता शब्द बाबा लास्ट नंतर त्याला भेटला तुम्हाला सांगतो तोपर्यंत आपण
आज आमच्या रूमचे ना टूर करूया. टूर करू तुम्हाला दाखवतो. ही रूम आमची. अरे तो आला बाई इथंच आहे. भावा मी इथंच आहे. तू कधी आला? मला वाटलं तू खाली असशील म्हणून मी बसलो. हे बघा हे आमच्या भावानी या रूम बुक केले हे बी खास आमच्यासाठी. आम्ही इंटरव्ह्यूला आलोय. कशाला आली रे आम्ही? भावा, तू माझ्याकडे आलाय. अरे ओके मग तुझ्याकडे मग काही बी का मग तू विषय करायला असं. सांगितलं नाही का? थँक्यू बाबा थँक्यू धन्यवाद. हे बघा हे एसी बीसी मस्त पैकी राड आहे. कसं आहे बघा तुम्हाला आमच्या छोटीचे बरं का छोटीचे पण खूप भारी आहे. हे बघा वायफाय बिफाय मस्त पैकी एसी बीसी. कसं आहे फ्रेंड सॉरी कसं आहे आमचा भाऊ कडे दिसतोय ना खूप दिवसांनी ब्लॉग करतोय. अरे बोला भावा. खूप दिवसांनी ब्लॉग करतोय पण आपण एकदम असं हँडसम इथं लाईटी बिटी काय का नाही. हा आता कसा दिसतोय चिकन आम्ही तसं मी पहिल्यापासूनच चिकन आहे म्हणा काय विषय नाही. हे बघा आमचं टॉयलेट इथं अख्खा आमचा एवढ्या ह्याच्यात एवढ्या ह्याच्यात आमचा अख्खा फाटा झोपल फाटा हो म्हणून निघाल. चला असो ही अशी एकत्रित आमची छोटीशी रूम आहे. चला असो तर मला प्रश्न विचारला होता ना की विचारलं मित्र. मला विचारतो तू का? कंपनीतल्या व्हिडिओज का बंद केल्या तर हा 2 मिनिट तुम्हाला मी सांगतो. फ्रेश का बंद केल्या तर व्हिडिओ बंद करण्यामागचं कारण सांगतो. मी नाही देतो ना टॅप तर विषय असा होता की मी कंपनी व्हिडिओचा बनवलेला कंपनीच्या तर सीन कसा व्हायचा माहिती त्याच्यावर लय मेसेज यायचे मला आणि मी व्हिडिओ बनवतोय तर मग ते तुम्हाला काम लावायची जिम्मेदारी माझी राहते स्वतःची. आणि तुम्ही माझी व्हिडिओ बघून येताय ना आणि सीन कसा होता माहिती का खूप मेसेज यायचे खूप कॉल यायचे त्याच्यावर आणि मी कंपनीत असलो मी त्या कॉलला कॉल बॅक देत नसतो म्हणजे आन्सर देत नसायचो नीट. त्यामुळे ती कसं व्हायचं ती बॉन्डिंग जुळत नसायची हो. व्हिडिओ आपल्या व्हिडिओमुळे कोणाचं नुकसान होऊ नये आणि असं व्हायला लागलं होतं. आणि कमीत कमी मला ऑन द स्पॉट डायरेक्ट रांजणगावाला फोन आले की प्रेम आम्ही तुमची व्हिडिओ बघून आलोय ती जॉईनिंग साठी कुठे वॅकन्सी आहे का असं कुठं असतंय का नाही ना. म्हणजे माझ्यामुळं दुसऱ्या कोणाचं वाईट होऊ नये बाबा माझे व्हिडिओ बघून पोरं येत आहेत आणि त्यांना इथं काम लागत नाही. मग ती फसवणूकच झाली ना मोठी मग त्या दुसऱ्यांच्यात आणि माझ्यात काय फरक आहे. ते पण फसवणूकच करतात आणि मी पण अशी आशा दाखवून फसवणूक करत त्यापेक्षा व्हिडिओच नको म्हणजे लागलंच तर आपलं कॉन्टेंट बंद झालं तरी चालेल. मी मग चांगल्या गोष्टीसाठी किंवा एक्सपिरियन्स दाखवण्यासाठी व्हिडिओज बनवत होतो पण त्यातनं ते चुकीचा संदेश पोहोचायला लागला चुकीचं ते हे व्हायला लागले प्रमोट व्हायला लागल्या गोष्टी ते मला नको होता. म्हणून मी MIDC किंवा त्या कंपनी व्हिडिओ बनवणं बंद केलं. कारण की वॅकन्सी असतात आता चालू आठवड्याभरापूर्वीच्या तर तुम्ही महिन्यानंतर व्हिडिओ बघणार मग ते तुम्ही त्यावेळेस तुम्ही त्या व्हिडिओसाठी किंवा त्या वॅकन्सीसाठी येत असताल ते खूप चुकीचं आहे. सो बाहेर जात असताल किंवा बाहेर जात असताल तर स्वतःची काळजी घ्या वाईट वाईट लागू नका एवढंच सांगू शकतो. आणि व्हिडिओ बंद करण्याचं कारण हेच होतं की माझ्या व्हिडिओमुळे कोणी येत नाही त्याला नोकरी लागत नव्हती यापेक्षा नकोच म्हणलं. व्हिडिओ नाही बनवले तरी चालतात. आपलं डेली कॉन्टेंट करायचं तर चांगलं खुश झालंय त्या भावासाठी फक्त बरं का पाठीमागे आहे ना हे सगळ्यात मी ब्लॉग चालू केलाय आणि भाऊनी ब्लॉग चालू केला म्हणून एवढे एवढे रूम बुक करून दाखवली मला आज तुला बरं वाटतंय. सो तुला काय माहिती या गोष्टी थँक फॉर यू. Thank you for you. हो Okay, guys. लाईक करा फॉलो करा शेअर करा सांग सांग लाईक लाईक करा फॉलो करा सबस्क्राईब करा आमच्या प्रेमच्या काय करा? वाढवा. काय करा परत बोला एकदा सबस्क्राईब कसा मन सबस्क्राईब करा. सबस्क्राईब सबस्क्राईब. सो तुमच्या प्रेमाच्या प्रेमला वाढवा. कसं काय होतंय आणि आजचा म्हणजे ह्या रूम बुक करणं काही म्हणजे हे आता अचानकच होऊन गेलेलं आहे. कारण की मी चाललो होतो त्या मित्राच्या रूम कडे वाचते तुम्हाला सांगितलं आणि कसं चाललेलं बायाला पण हा म्हणला की एवढ्या रस्त्याला कुठे जातो ना आहे माझ्या भावाची रूम तर मी तिथं बुक केलेली आहे म्हणा तू येतो म्हणून आता तू येतो तुला राहायला जागा नसेल त्यापेक्षा म्हणलं मी बुक करून ठेवतो तू येतो तिथं राहतात त्याचं पण इकडे काम होतं त्याची आईला हॉस्पिटलला न्यायचं होतं तर तो बी येत होता आणि ते घरी काय लगेच कॉलेज चालला नाही का घरी झाली नाही सोय म्हणून त्यांनी इकडे केलं सगळी सोय. सो अनएक्सपेक्टेड होतं सगळ्या गोष्टी वेगळ्या झाल्या. सो ब्लॉग शेवट पर्यंत बघत राहा कसं काय होतं बघा आता खाली नाश्ता जातो नाश्ता बिष्टा करून मग आउट करून आत्ताच आम्ही आलोय नाश्त्याला वरनं आजूबाजूला गेले मस्त ते आवडलं अरे खाली आलो आता नाश्त्याला बघू नाश्त्याला काय आहे. आणि अख्ख्या हॉटेलमध्ये आहे ना आम्ही दोघंच आहे काय आहे
अख्ख्या हॉटेलमध्ये आपण दोघांचे का बरं? काय आज सुट्टी आहे हॉटेलला. जरा मोठ्याने बोल की आता खायला भेटणार आहे. आज सोमवार आहे तर हॉटेलला सुट्टी आहे. हम्म. त्यामुळं आज कोणी नाही. सोमवार ते हॉटेल बंद असतं. काय का झोप आली का तुला? लय भारी झोप आली. असं वाटत टाइम कधी होऊन गेला रात्री सकाळ झाली होती पण असं वाटत होतं रात्रच आहे अजून 12 वाजलेले असतील. बघितलं तर काय 9 वाजले. मी तुला म्हणलेलं झोप येणार नाही पण ते कसं होतं माहिती का दुसरीकडे कुठे गेलं ना की झोप येत नाही नीट नेटकी. आणि मी ह्याला म्हटलेलं की मला इथं झोप येणार नाही पण मी त्यालाच आणून दिलेले विषय येत नव्हता मला. आणि सकाळचे 9 वाजले तरी कळा नाही इथं बाहेर अंधारच वाटतोय 7 वाजल्यासारखा. असं बघू आता कसं काय होतं नाश्ता बिष्टा करू मस्त पैकी पोटभर आणि मग जाऊया आपल्या डेस्टिनेशनला. काय आहे ते? मग चल ना मित्रा. हा ना दमला काय लय? नका नका बघूया कंटिन्यू येऊ रे. अरे गाणी बिनी लावा आपण कोणाच्या मैत्रीला चाललोय का? अरे खेकडे काय भिकारच्या तोंड करून का बसलाय? ब्लूटूथ कनेक्ट कर ना मित्रा. मग कर ना कोणाच्या आपण घ्यायला चाललोय का? मी काळा पडलोय रे. अरे तो आधीच हॉटेलमध्ये काळा राहिलं ना असं वाटतंय तिथं लई गोरा पण होतो आणि गाडीत आल्यावर लईच काळा पडला असा. अरे तो आधीच काळा आहे. अरे मी लई गोरा आहे मित्रा. तुला नजर नाही लागणार कोणाची. तुला जर गावावर उडून टाकला काजळ लावायचं राहिलं माहितीये का? हा तुला जर गावावर उडून टाकलं ना तर गावाची नजर जाईल रे. तुला कुठली नजर लागते तेव्हा? आणि घरी तुला ती एसी लाव, एसी लाव, गरम कर. घरी वरचा फॅन लावून नसताल आणि तू एसी इथं लाव, सांगतो एसी. AC लाव. चिल्ड कर चिल्ड. अरे, दलिंद्री घरी तुला घरातला फॅन लावून देत नसतात इथं तुला एसी पाहिजे. कुठे अरे. ब्लूटूथ चालू. त्याचं असतंय बघा नुसते नखरे बाकी काय नाही. पोरींच्या वर नखरे असते त्यांच्या काय कसं व्हायचं तुम्ही सांगा काही. गाईच काय सांगणार आहेत गाईसला पण गाईज म्हशीस अँड ऑल कर. डन डन. जेव्हा आपण गेलत का लढाई जायचं तलवार विसरायची लय दाखल झालंय बाबा. अवघड याचा विषय. तुम्ही बघा गाईच कसं व्हायचं कमेंट करा त्याला. लाज वाटू दे लाज. असं नको होय रे. तुला अशी लाज बीज काय वाटत नाही का? कशाची लाव इंटरव्ह्यू द्यायची. काय आपण बिघाडतं वाया गेलोय असं काय वाटत नाही का तुला? बिलकुल नाही मी हा? लाज नाही गेलो. म्हणजे आपल्याला घरच्यांनी सोडून दिलाय म्हणजे असं त्याचं तुला काय वाटत नाही का? मला कुठं सोडून दिलं मी इंटरव्ह्यू द्यायला चाललोय अजून चांगल्या हा? कामासाठी तीच चाललोय. ना मला जरा- कशाची लाज वाटते? तीच जरा थोडी लाज पाहिजे की आपण इंटरव्ह्यूला चाललो अजून आपल्या हातात रिझ्यूम नाही काय नाही. हे काय कसं म्हणजे मित्रा. तुला असं वाटत नाही का तू बिघडलाय वाया चाललाय? Guys, हे रिझ्यूम मी बनवलेलं आहे तरी पण येऊ मला काही पण बोलतोय. मी अरे! चांगल्या कामासाठी चाललेलो आहे पुढं. हो ठीक आहे रिझ्यूम बनवलाय पण आता तिथं 5 मिनिटापूर्वी इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि आता अजून हातात रिझ्यूम नाही. अरे प्लॅन हे आधीच नाही करायचं असते. काही प्लॅन असतात असे की तिथं जाऊन माहिती घेतल्याचे प्लॅन बनत नाही. पुढं बघ पुढं अचानक अचानक आलेलो. आजींनी एक ठोका बिका टाकला असता ना मग कळलं असतं आता. गरिबांचा शाहरुख खान इथं बघा इंटरव्ह्यूचं काम धंदा बघा. पण ह्याच्यातच झालं ना तू नुसता हवाबाजी करण्यातच. गाडी भारी नारी हगी कधी घ्यायचं आपण अशी गाडी? कधी घ्यायचं अशी गाडी आपण? यायची ना मित्रा. कधी असं बोंबलं चिंडून मग मग थोडी आता काम धंदा करा काम धंदा. आणि असं सका ह्या इथं ह्या मॉल मध्ये आमचा इंटरव्ह्यू आहे. केएफसी तर आता इंटरव्ह्यू देऊ जातो आतमध्ये बघू कसं काय होते. कालपासून लय टाइमपास झालाय लय. इंटरव्ह्यूची प्रिपेरिंग काय प्लॅनिंगच नाही माझी. अचानक आहे डायरेक्ट धडाक. अचानक मित्रमंडळ बघू आता कसं काय होतंय. समोर जाऊन इंटरव्ह्यू काय होतंय बघू आता. प्रेमला घेतोय का काय मला घेतोय इंटरव्ह्यू. हा तर इंटरव्ह्यू तर दिला आपण आत्ताच. सीन असं झालाय की त्यांनी अजून एक तारीख दिली त्या कंपनीतल्या इंटरव्ह्यूची. आतमध्ये गेलो तर आता अशी खंडीभर 50-60 पोरं होती. असं मला वाटलं नाही की लगेच होईल
पण लावला वशील एखादा हो काय होतंय झालं तर बरं आहे. तुला काय वाटतं होईल का नाही उद्या? होईल ना मित्र, तुझं नाव घेतल्यावरती सगळे साहेब लोक असे हे झाले, तुझा रिझ्यूम घेऊन पळत होते इकडे. अरे बाप, काय नाही त्याला पकड मारती इथं आपल्याला विचारा ना पण तिच्या आईला एवढ्याला मारून तरी असो. आता बघू ते कधी टाइम देतात त्याच्यावर डिपेंड आहे. उद्या इंटरव्ह्यूला डायरेक्ट तळेगाव दाभाडे हुंडाई कंपनी इंटरव्ह्यू देऊन बघू. स्वामींच्या कृपेने झालं तर खूप भारी होईल. आता नवीन कंपनी आहे आणि त्यामुळे आशा आहे, आय होप तिथं माझं काम व्हावं. तर झालं तर मग कसं ऑन रोल होण्याचे चान्सेस भरपूर आहेत. असं काय होतंय बघू. So let's continue vlog, guys and mushies and pakraj. So let's continue vlog. तर आता ही हुंडाई कंपनी आहे जिच्यासाठी मी इंटरव्ह्यू साठी आलतो. ही अजून वर्किंग प्रोसेस मध्येच आहे. हे बघा अजून ही वर्किंग प्रोसेस मध्येच आहे. पण वर्किंग प्रोसेस मध्ये असताना सुद्धा ही कंपनीची दुसरी वॅकन्सी निघलेली. पहिल्या वॅकन्सीला तर काय मी नव्हतं इथं, दिवाळीच्या टायमाला निघली होती. त्या पोरांची वॅकन्सी निघली त्यांना आता कंपनीत कामाला पण आहेत. आता मी पण इंटरव्ह्यू दिलाय. आता बघूयात इंटरव्ह्यू पास तर झालोय मी, मेडिकल पण झालंय. आता स्वामींच्या कृपेने मला लवकर बोलव म्हणजे डन. फक्त मी पण इथं अजून पण ते ऑन रोल बिन रोल म्हणतात तसं काय पद्धतीत नाहीये. तिथं मी पण सुद्धा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरच आहे. पण हे कॉन्ट्रॅक्ट बेसिस कमीत कमी 1.5-2 वर्ष आहे. त्यामुळे 1.5-2 वर्षानंतर ना ऑपॉर्च्युनिटी असली देवाच्या कृपेने माझ्या नशिबात तर होईल. स्वामींच्या कृपेने होईल माझं भलं. सो आजचा ब्लॉग मी सकाळपासून ब्लॉगच घ्यायचा विसरून गेलो होतो. घेईल म्हणलं पण घेतलाच नाही. का तर ते थोडं इंटरव्ह्यूच्या काही गडबडीत होतो. काल एक इंटरव्ह्यू दिला, आज हा दुसरा डे इंटरव्ह्यूचा. सो आज पण इंटरव्ह्यू देऊन झाला, एकदम मस्तपैकी भारी झाला. पण इंटरव्ह्यूच्या अगोदर थोडीशी भीती वाटत होती की काय होईल काय नाही काय होईल. कारण की खरं गोष्ट सांगितली ना तर प्रॉपरली मला वाटलं की इंग्लिश खूप विचारतील, पण आतमध्ये गेल्यावरती माझं पहिली सुरुवातच नमस्कारपासून झाली. त्यामुळे जो माणूस होता पुढचा तो खूप खुश झाला माझ्यावरती. म्हणजे तो पुढचा माणूस मराठी माणूस असल्यामुळं मला एका गोष्टीचा फायदा झाला की मी खूप फ्री माइंडेड बोलू शकलो. सो त्यामुळे माझ्या इंटरव्ह्यू वरती खूप भारी इम्पॅक्ट झाला. त्यामुळे माझा इंटरव्ह्यू खूप चांगला गेला देवाच्या कृपेने. आणि मला ज्या फील्डला पाहिजे होता त्या फील्डला काही भेटलं नाही म्हणा, पण असो आपल्या कामाने किंवा आपल्या कामाच्या स्पिरिटने तो मी ती जागा मिळवेल. तो अशा तऱ्हेने माझा ब्लॉग एंड करतो. पण इंटरव्ह्यू खूप भारी झाला. जर त्या कंपनीबद्दल किंवा ह्याच्याबद्दल रिलेटेड कोणाला काय माहिती पाहिजे असेल तर मला नक्की सांगा, मला मेसेज करा, मी नक्की तुम्हाला त्याच्यावर रिप्लाय देतो. सो ब्लॉग कसा वाटला काय वाटलं नक्की कमेंट करून सांगा. आणि चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा. आमच्या प्रेमच्या काय करा?